आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉइंट. पोलीस न्यूज पॉइंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला बघूया आजच्या ताज्या घडामोडी. युद्धामुळे जगावर आलेलं ऊर्जा संकट आणि त्याची झळ भारताला जी बसते त्याच्या अनुषंगाने नेमकं काटकसरीच्या उपाययोजना करा असं पंतप्रधान नुकतंच सिकंदराबादमध्ये म्हणाले. त्याच्यानंतर पूर्ण देशातल्या भाजपच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जणू काही नौटंकी सुरू केली. कोण मोटरसायकलवर येतोय, कोण त्या ठिकाणी बसमध्ये जातोय, कोण मेट्रोमध्ये जातोय. परंतु जिकडे जिकडे जातात तिकडे तिकडे पहिला कॅमेरा आधी जातोय. म्हणजे नेमकं तेलची बचत, इंधनची बचत करण्यासाठी मोटरसायकलवर जायचा प्रवास आहे का, की कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा फोटो प्रकाशित करून घ्यायचा त्याच्यासाठी हा मोटरसायकलचा प्रवास आहे? हा खरा प्रश्न निर्माण होतो. एकीकडे आखाती युद्धामुळे कच्च्या तेलची किमती वाढतात असं सांगितलं जातं, परंतु भारत पेट्रोलियम असेल, हिंदुस्थान पेट्रोलियम असेल किंवा इंडियन ऑइल, भारत सरकारचे जे 3 तेल कंपन्या आहेत यांचा जर थर्ड क्वार्टरचा प्रॉफिट आपण जर पाहिला असेल तर तो 20,000 कोटीच्या पेक्षा जास्त आहे. HPSLचा नुकताच चौथ्या क्वार्टरचा रिझल्ट बाहेर आला आणि त्याचा नफा जवळपास 77% वाढलेला आहे. आता एकीकडे तेल कंपन्यांना नफा होतोय, दुसरीकडे तुम्ही सांगता तेलचा भाव वाढतोय, तिसरीकडे सांगता की इंधनाचा भाव वाढणार आता 100% आहे, चौथीकडे तुम्ही कुठल्याच प्रकारचा दिलासा सामान्य नागरिकांना देत नाही. आणि अशा पद्धतीने मोटरसायकलवरून जी नौटंकी करतात ती थांबवली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख शरद पवार साहेबांनी पहिली मागणी केली की देशाच्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय सभा बोलवावी. त्याच्यामध्ये तेल, इंधन, गॅसच्या बाबतीमध्ये काय सत्यता आहे, किती साठा भारत सरकारकडे उपलब्ध आहे, कशा प्रकारे पुढच्या 7 दिवसानंतर नवीन तेल आणि कच्च्या तेल आणि गॅस आणि इंधन आपल्या देशामध्ये येऊ शकेल, या संदर्भामध्ये नेमकी काय उपाययोजना आहे हे जनतेच्या समोर मांडण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वपक्षीय सभेचे आयोजन पंतप्रधानांनी केलं पाहिजे, अशी मागणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी ऑलरेडी केलेली आहे. सर, प्रामुख्याने जर बघायचं झालं तर इलेक्ट्रिक गाड्या आहेत ते सगळे मंत्री आता घेताना पाहायला मिळेल. ताफा देखील आहे तो कमी केलेला आहे. हो, सरकार मोठ्या लोकांकडे टेस्लाच्या गाड्या, इलेक्ट्रिक गाड्या आहेत आणि त्याच्यामुळे ते लोक त्याच्यामध्ये प्रवास करतात. पण विषय असा आहे की सरकारचे मंत्री जरी इलेक्ट्रिक गाड्यामध्ये प्रवास करत असले तरी सामान्य जनता कशा पद्धतीने प्रवास करतात. AC ट्रेन देखील वेळेवर येत नाही. तुम्हाला माहिती आहे, काल मोटरमॅन लोकांचा काहीतरी विषय होता, त्याच्यामुळे सगळ्या मध्य रेल्वेच्या गाड्या सगळ्या विस्कळीत होत्या, सगळ्या ट्रेन लेट चालवत होत्या. एखादा इंधन संकट आलं तर ते मंत्रिमंडळावर येत नसतं, ते पूर्ण देशावर येतं. देशाच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी तुम्ही नेमकी कुठली EVची प्रोव्हिजन करणार का? भारताच्या प्रत्येक नागरिकाला मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधान EV भेट करणार का, भेट देणार का, हा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडे म्हणजे 10 लाख कोटीमध्ये सरकार बुडालच आहे आणि आता इंधन बचतीचा काहीतरी धोरण आणून त्याच्यातनं EVसाठी देखील करोडो रुपये खर्च करतील असं हे सरकार आहे. त्याच्यामुळे अशा सरकारच्या बाबतीत बोलण्याचं काय पॉईंट आहे? दुसरीकडे जर आज मंत्रालयाच्या समोर कांद्याचं एक आंदोलन झालेलं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या लोकांनी आंदोलन केलं होतं, कांदे रस्त्यावर आणून टाकलेले, कांद्याला भाव नाही असं पद्धतीचं पाहायला मिळतं. कांद्याला भाव नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु कांदा असेल त्याच्या संदर्भामधला भूमिका, धोरण हे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ठरवलं पाहिजे. MSPचा दर काहीतरी 14 क्रॉप्सवर वाढेल असं मध्यंतरी वाढत होतं, परंतु कांद्याच्या संदर्भामध्ये धोरण महाराष्ट्र सरकार का जाहीर करत नाही? आता काही ठिकाणी वाचत होतं की उद्याच्या 15-16 तारखेला काही दुसरे उत्पादक देखील मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. बघू काय होतं पुढं.